चा संघ खेळतो तेजस हळदणकर. साईबाबा 11 कचरे टीमचा 12th मॅन अद्याप आमच्याकडे पोहोचलेला नाहीये आणि मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी तुम्हाला इथे पोहोचणं गरजेचं आहे. तर त्वरित या. टीम हर्डल सध्या आपण पाहतोय बी किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसरं पर्व आणि उद्या देखील क्रिकेटचा हा बहरदार सोहळा असाच रंगणार आहे. उद्याच्या दिवसाची सर्वांनाच उत्सुकता लागली कारण उद्या आमच्या महिला खेळाडूंचा एक प्रेक्षणीय सामना देखील इथे रंगेल. मुंबई विरुद्ध रत्नागिरी असा तो सामना उद्या प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षणीय सामना आहे. मारी छोरी या छोरो से कम है के आणि उद्या देखील दंगल पाहायला मिळणार आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. एका बाजूला मुंबई मुली खेळाडू महिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीच्या महिला मुली खेळाडू आमच्या माता भगिनी असतील. उद्या या मैदानामध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये तो सामना रंगेल आणि निमित्त राहिले बी किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे निर्माते सर्व आम्हा सर्वांचेच भाग्यविधाते आदरणीय दीपकदादा पवार, त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम शैबाजी चिपळूणकर, सोनमताई चव्हाण, गिरीजी कोचरेकर, दीपकजी मोरे सर, दिनेशजी माईन, अमितजी बने, त्याचबरोबर आमचे सर्व पुरस्कर्ते ज्यामध्ये प्रामुख्याने प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट तुषारदादा साळवी, अभिदादा दुडे, सर्वच आमच्या पुरस्कर्त्यांचं खूप मोठे योगदान या स्पर्धेला लाभल्याने आता मॅचला सुरुवात होते. ऑल सेट अंपायर सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम कल्याण सुहास पवार. पहिला बॉल पवारचा वार, स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार, येतोय चौकार, धावा मिळतील 4. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. मुंबईमधून दाखल झाला खेळाडू सुहास पवार, एक चांगला ऑलराऊंडर आयकॉनच्या भूमिकेत आणि पहिल्याच बॉलवर त्याने चौकार ठोकलाय. चौकाराने सुरुवात केली आकाश धातकरला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम गुवागर, सध्या मुंबईमध्ये स्थित. दुसरा बॉल अगू टप्प्याचा त्याने पेश केला. अंपायर सिग्नल येतोय. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल पोहोचले तिथे एक धाव मिळेल. या सिंगल बरोबरच धावफलकावर धावा झाले 4. साईबाबा 11 कचरे विरुद्ध राम जानकी गावखडी. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय राठोड संघनायकाच्या भूमिकेमध्ये. तेजस हळदणकरने टॉस जिंकला त्यानंतर सांगितलं येस वी आर फील्ड फर्स्ट, आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. आणि पहिल्या षटकामध्ये आकाश धातकरला बोलावलं गेलं, एक चांगला ऑलराऊंडर, परंतु त्याच्या समोर आपण पाहतोय सुहास पवार पुन्हा एकदा तयार. भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार. पहिला बॉल पॅडवर टाकला, तिथून चौकाराला. सेकंड बॉलवर सिंगल मिळाली आणि तिसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवला. एसटीच्या मागे आपण पाहतोय मॅन फ्रॉम अर्नाळा प्रशांत घरत जो पाहायला मिळतोय. साईबाबा 11 कचरेकडून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, उसळी बॉलने घेतली, त्यानंतर विथ बाउन्स खेळायचा होता. बॅटला बॉल ब्रश झाला, त्यानंतर मागे गेलाय आणि इथे देखील एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेबरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहे 6. आकाशने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. वेलकम बॅक आणि कमबॅक या दोन गोष्टी गरजेच्या राहतात, आकाशने करून दाखवलं. यावी शांत ठेवलंय, पुन्हा एकदा खांद्याचा वापर केलाय. तिखट बाउन्सर, अंपायर सिग्नल येतोय परंतु ऑन फील्ड ऑफिशियल्सने नो बॉल दिलाय. परंतु आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला जाईल. निर्णय सध्या प्रलंबित आहे. तिसऱ्या पंचांकडे थोडासा बाउन्सरचा वापर केला, तिकट बाउन्सर. या बॉलने सुहास पवारला विचारलं असेल, हाय सुहास, गुड आफ्टरनून, दुपारचं जेवण केलंय का? एवढा तिकट बाउन्सर पेश केला आणि त्यानंतर पंचाकडे आशाभूत नजरेनं सुहासनं पाहिलं. पंचांनी सांगितलंय हा नो बॉल आहे, परंतु सध्या त्याची चाचपणी केली जाते. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आलेले आहेत आणि अगदी काही क्षणांमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल बॉलची कहाणी. क्रंची आईस्क्रीम हे देखील आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. नक्कीच तिथे व्हिजिट करा. पावसाचे दिवस आहेत, स्वतःची काळजी घ्या, पण तो आईस्क्रीमचा देखील आस्वाद घ्या. निर्णय आता येईल काही क्षणांमध्ये. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. शुभम आंबरे ज्याला आज प्रमोट केलं गेलं, यंगस्टर खेळाडू, या खेळाडूने देखील अनेक मैदानं गाजवली.
लस्सी शॉप यांची देखील जाहिरात पाहायला मिळते. क्रेविंग समथिंग स्वीट ही टॅगलाईन आहे त्यांची. स्क्रीनवर सध्या पहा, आडव्या बॅटने पूल करायचा होता, बाउन्स होता बॉलवर आणि त्यानंतर बॉल मागे गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, थँक्यू. आणि हा चेंडू आता ग्राह्य असेल. सुहासला बीट केला आकाशचा हा बाउन्सर इथे पाहायला मिळाला. सोनमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर सध्या चर्चा करतायत, ज्यांची भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि प्रत्येक पर्वामध्ये खूप मेहनत घेतात. अजूनही दीपकदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येणारी ही स्पर्धा. उद्या विशेष सामना देखील पाहायला मिळणार आहे, ज्याचा मी उल्लेख केला होता. बॉल इथे चांगला मागे गेला, एक धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबरच पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त धावा आलेले आहेत 6. सुहास खेळतोय 5 बॉलमध्ये 6 वर. शुभमने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 6 आलेत, माफ करा 7 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळाली आणि ते 7 धावा झाल्या स्कोर कार्डवर. 6 बॉलमध्ये 7 सुहासने आतापर्यंत काढले. शुभम आंब्रेने एकही बॉल फेस केलेला नाहीये आणि पहिल्या षटकानंतर 7 धावा म्हणजे 7 द्यावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, अशा वेळेला चांगली गोलंदाजी आकाशने केली. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतरच्या 5 बॉलवर फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या आणि याला वेलकम बॅक म्हणतात. कमबॅक त्याने करून दाखवलं. राम जानकी गावखडी विरुद्ध साई बाबा 11 कसरी. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कबर्ग, मॅन फॉर्म अर्नाळा, प्रशांत घरत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक पर्व या खेळाडूने गाजवलं. काय आपल्यातून फटकेबाजी केली होती आणि तो खेळाडू पावसाळी क्रिकेटमध्ये दाखल झालाय. साईबाबा 11 कसरी या संघाला रिप्रेझेंट करत असताना गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. प्रशांतच्या हातात बॉल सोपवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल शुभम आंब्रे. शुभम विरुद्ध प्रशांत. हे बॅटल इथे पाहायला मिळेल. पहा आमचे मायबाप क्रीडा रसिक, भरपूर पाऊस, त्यानंतर ही गर्दी पाहायला मिळते, कारण नेहमीच गर्दी राहिलेत. प्रशांतचा पहिला बॉल थोडासा राईज झाला, त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॅकआउट ऑफ दी पॉइंट बॉल चाललाय तिथे घोषांकी क्षेत्र. आणि आज मालवणीचा बाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. आज विशेष समालोचक म्हणून आमच्यासोबत जोडले गेलेत बादलजी चौधरी, त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत सकाळी देखील केलंय. मालवणी आवाजातून मालवणीला आता समुद्रापलीकडे पोहोचवण्यामध्ये त्यांचं देखील चांगले योगदान. धन्यवाद बादलजी. बॉलर तयार. अगू टप्प्याचा बॉल मिडॉनला दिशा दिली आहे. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. आउटफील्ड स्लो झालेला आहे आणि यावेळी मिडॉनला अनेक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकच धाव घेतली जाते. सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार मिळेल. धाव संख्या झाली आहे स्कोर कार्डवर 9 धावा. प्रशांत घरत दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणि आजचा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे. आमचे पंच निनाद सहस्रबुद्धे सर यांचाच वाढदिवस आहे. निनाद सर आपल्याला उत्तम आरोग्य, उदंड दीर्घायुष्य लाभो ही रत्नागिरीच्या राजाच्या चरणी आम्ही मंगल प्रार्थना करतो. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. बॉल देखील चांगल्या टप्प्यावर जरूर टाकला, परंतु थोडासा टर्न झाला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेरचा लॅम्प सिग्नल. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 10, बिनबाद 10. सुरुवात चांगली आहे, परंतु धावा गरजेच्या आहेत पहिल्या डावात. पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थ्रू द कव्हर खेळायचा होता, परंतु पॉइंट आणि त्यानंतर कव्हरच्या मधून बॉल आला. जिथे एकच धाव मिळणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे चाललाय. 11. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे सुपूर्द करा. GMCC रत्नागिरी. ओहो, स्लोवर 1. गतीमध्ये परिवर्तन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंज ऑफ पेस, हे व्हेरिएशन गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. GMCC रत्नागिरी विरुद्ध RK11 गावडे आंबेरे. दोन्ही टीमचे कॅप्टन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे सुपूर्द करा, ही आपल्याला विनंती आहे. आखू टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. बॅटची कडा घेतली. लिडिंग एज पाहायला मिळाली. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या मागे. शॉर्ट स्टॉपला एक धाव इथे देखील मिळेल आणि एका धावेबरोबर धावसंख्या आता 12 झाली स्कोर कार्डवर. एकही गडी गमावलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला साईबाबा 11 कचरेसाठी विकेट महत्वाची. प्रल्हाद हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. धावांसाठी सुहासला यावेळेला झगडावं लागते, परंतु पहा पंचांचा इशारा येतोय. हा बाउन्स चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. ऑनफील्ड ऑफिशियल्स
आणि या बॉलवर देखील उंची होती. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय प्रलंबित आहे. ऑनफिल्ड ऑफिशियल्सने हा निर्णय पाठवलाय. तर याआधी ऑनफिल्ड ऑफिशियल्सने वन बाउन्स दिला होता, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, स्पष्ट चित्र इथे पाहायला मिळते. tenniscricket.in कॅमेरा वर्क केलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स नो बॉल. नो बॉल आहे, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळेल आणि त्याबरोबरच उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल आता फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉलवर काय कहाणी बनेल हे देखील पाहावं लागणार आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी, गोलंदाजासाठी थोडासा दबाव. फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी सुहास स्ट्रायकिंग एंडला, तर गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना प्रशांत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल याआधी केला होता आणि आता फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या मागे, तिथे एकदा मिळते आणि या सिंगल बरोबरच षटकाची समाप्ती होती. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 7 धावा इथे खर्च केला गेला प्रशांत घरतकडून. चांगलं षटक हाताळलंय त्याने. 14 धावा सध्या स्कोर कार्डवर. पावसाच्या सरी आता बरसायला लागलाय, कारण ही स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये अशीच बरसते. यशाची अनेक शिखरं पूर्ण केली आहेत. रिप्ले मध्ये पहा, पहिल्या ओव्हर नंतर दुसऱ्या षटकाच्या हायलाइट्स पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ कसा राहिला. शुभम आंब्रेने काही फटके मोठ्या ताकदीने खेळण्याचे प्रयत्न केले, पण तो टायमिंग जुळलं नव्हतं. त्यानंतर सुहाससाठी टाकलेला हा बॉल बॅकवर्ड पॉइंट मधून मागे गेला. त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रशांतची लाईन खूप चांगली होती, संधी दिली नव्हती प्रशांतने. फलंदाजांना जकडून ठेवलं. एक चेंडू नो देखील आला, परंतु त्यानंतर देखील फ्री हिटच्या बॉलवर मोठे फटके आलेले नाहीयेत आणि अखेर त्या षटकाची समाप्ती झाली, जिथे 7 धावा त्यांनी खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल तेजस एक्सप्रेस गोलंदाजी मागवर दाखल झाला. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता तेजस हळदणकर. पहिल्या बॉलवर बीट केले शुभम आंब्रेला. 3 बॉलमध्ये 2 वर तो खेळतोय. धावसंख्या 14. धावा गरजेच्या आहेत, पाय चालणं गरजेचं आहे. फुटवर्क किती गरजेचं असेल, आत्मविश्वास. यावेळी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईड इश लॉंग, आपण एक्स्ट्रा कव्हरला. फटका चांगला आहे, चांगलं टायमिंग. बॉल पाठवलाय सीमा पार, येतोय षटकार. रन मिळतील 6. थोडासा उशिराने खेळला बॉल, पुढे टाकला तेजसने. पहिला बॉल मागे ठेवला होता. रिप्ले मध्ये पहा, थोडासा पुढे टाकला बॉल. सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इश लॉंग अप मधून बॉल षटकारासाठी पाठवला. ट्रॅफिक जाम झालं होतं. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. वाह वाह वाह, कलात्मकता पाहायला मिळाली. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. लेट पण थेट. आपल्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून दिलं आणि 2 षटका ठोकलेत. काय फटका सजवलाय, जागेवर आला, परफेक्ट पोझिशन घेतली. सरळ बॅटने व्ही शेप मध्ये सजवलेला फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कापत असताना. आणि त्यानंतर शुभमची रिॲक्शन पहा. आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि आत्मविश्वास गरजेचा आहे. आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा आत्मविश्वास, आणि हे फक्त मीच करू शकतो हा अति आत्मविश्वास आला. या फटक्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाला. 2 षटकारीचे टाकले, धावा रोखल्या होत्या पहिल्या 2 षटकानंतर. आता धावा येत आहेत. 3 बॉलमध्ये 12 धावा खर्च केले. तेजस तयार. राईट अराउंड दी विकेट, राईट अराउंड दी विकेट. आणि या वेळेला बीट केलंय. राईज झाला बॉल, राऊंड दी विकेट. थोडीशी रणनीती बदलली. शुभमसाठी हा बॉल रायझिंग होता आणि ते एक धाव मिळते. एका धावेबरोबरच धावफलक 27 वर. 27 ऑन बोर्ड. राम जानकी गावखडी विरुद्ध साई बाबा इलेवन कचरे. राऊंड विकेटने हा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने बॉलवर चालले आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु तिथे धावा मिळत आहेत. बॉल उचलला गेला, थ्रो केला गेला, तोपर्यंत इथे धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेबरोबरच धावफलकावर धावसंख्येला आकार देखील मिळतोय. 29 धावा स्कोर कार्डवर. 29. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेत, परंतु फटकेबाजी गरजेची आहे. आणि त्यानंतर पहा, हे चित्र देखील मैदानामध्ये पाहायला मिळतं. ही खिलाडू वृत्ती असते आणि त्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन केलं. ही खिलाडू वृत्ती असली पाहिजे. शुभम पुन्हा एकदा तयार.
तेजस राईट नंबर ऑन विकेट. तेजसचा हा बॉल डाऊन दी लेग होता, त्यानंतर मागे गेला शॉर्ट फाईन लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला असता. प्रशांत तिथे पोहोचलाय, त्याने बॉल उचलला, थ्रो केला आणि तोपर्यंत एकदा पूर्ण केली गेली. चिकी सिंगल. चित्याची चाल, घारीची नजर, चाणाक्ष नीती या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या राहतात क्रिकेटमध्ये. आणि या बॉल बरोबरच तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 30 धावा स्कोर कार्डवर. करंट रन रेट 10 रन्स पर ओव्हर. सुहास खेळतोय 11 बॉलमध्ये 10 वर. शुभम खेळतोय 8 बॉलमध्ये 17. आणि उद्याच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे. उद्या सर्वच म्हणतील याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि उद्याचा दिवस गोड ठरेल. उद्या आहे एक एक्झिबिशन मॅच, त्याची भरपूर चर्चा रंगली आहे. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ आपण पाहणार आहोत. या तिसऱ्या पर्वाचा अंतिम महाविजेता बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा कोण ठरेल, कोण पारितोषिकांवर नाव कोरेल, लाख रुपयाचं पारितोषिक कोण जिंकेल, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची दुचाकी कोण जिंकणार, प्लेअर आयकॉन ऑफ दी टुर्नामेंटची बायसिकल कोण जिंकणार, भरपूर पारितोषिक आणि कोणते खेळाडू हे पारितोषिक जिंकणार यासाठी उद्या देखील आपल्याला या स्पर्धेसोबत जोडलं जायचं आहे. अर्थातच क्रिकेटचा हा 16 बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. मॅजिकल ओव्हरचा इशारा झालाय. मॅजिक ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल फुललींचा बॉल वाईड यॉर्कर पेश केलाय आणि त्यानंतर बॉल मागे चाललाय. शुभम आंब्रेच्या बॅटला बहुधा बॉल ब्रश झालेला नाहीये. हा वाईड यॉर्कर होता आणि थोडासा दूरवर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. मॅजिकल ओव्हर इथे 16 धावा बनवल्या गेल्या तर +5 आणि त्यापेक्षा कमी बनवल्या गेल्या तर -5. म्हणजे कभी खुशी कभी गम असं षटक. दुसरा बॉल देखील भन्नाट वेगाने टाकलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पार्थला. धावसंख्या 31-31. एकही गडी गमावलेला नाहीये. सावी बाबा 11 कचरेसाठी विकेट गरजेची आहे. दुसऱ्या बाजूला धावा गरजेच्या आहेत. राईट मोदी विकेट. पारचा पुढचा चेंडू. यावेळी देखील समोर खेळायचा होता बॉल. बॅटची कडा घेतली आहे. त्यानंतर पहा बॅकआउट ऑफ द पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे देखील एकच धाव मिळते आणि एका धावेबरोबरच धावफलक पुढे चाललाय 32 वर. टेनिसcricket.in साठी प्रत्येक चेंडूची अपडेट करत असताना या स्पर्धेचा एक मुख्य घटक सोनमताई चव्हाण यांना आपण पाहतोय. महाराष्ट्रातील पहिली महिला गुणलेखिका हा बहुमान ज्यांनी मिळवला. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या कामाचा डंका नेहमीच ज्यांनी वाजवला त्या सोनमताई गुणलेखिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चांगला बॉल. पारची लाईन चांगली पाहायला मिळते. सुरेख रिदम मध्ये बॉलिंग करतोय आणि शुभम आंब्रेने 2 षटकार ठोकले होते परंतु त्याला आता शांत ठेवलंय. तो हा खेळाडू देखील विस्फोटक आहे. बॅटल इथे रंगेल 32 ला. एकही गडी बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा अचूकता आणि अचूकता पाहायला मिळाली. परफेक्शन गरजेचं आहे. बॉलर पार्थ या संघामध्ये दाखल झाला आणि काय या संघामध्ये दाखल झालो याचं उत्तर देत असताना अचूकता त्याने दाखवली आहे. शुभमचे पाय चाललेले नाहीये. 13 बॉलमध्ये 18 वर खेळतो. या षटकातला पुढचा चेंडू. मॅजिकल ओव्हर. कव्हर्समध्ये बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावेल तोपर्यंत बॉलने सीमारेषा गाठली आणि आता पंचांचा इशारा येतोय. षटकार. उशिराने खेळला. षटकार मिळतोय आणि अखेर शेवटचा बॉल होता या षटकातला आणि या षटकामध्ये धावा आलेले आहेत फक्त तब्बल 38 आहेत परंतु -5 होतील कारण 16 धावा बनवल्या गेलेल्या नाहीयेत. -5 आणि आता 33 धावा. रिप्ले मध्ये पहा हे षटक कसं राहिलंय. मॅजिक ओव्हर. पहिला बॉल वाईड यॉर्कर टाकला. बॅटची कडा घेतली. मागे गेला. दुसरा बॉल पहा पुन्हा त्याच टप्प्यावर टाकला. थोडासा कट झाला. हा होता तिसरा बॉल. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकवर्ड पॉइंटला बॉल गेला. तिथे एक धाव मिळाली. चौथा बॉल पुन्हा एकदा लेग कटर टाकलाय. कटरचा वापर केला. 5वा बॉल राईज केलाय. वा आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला शुभमने. त्यामुळे इथे धाव संख्येला थोडासा आकार मिळाला असता परंतु -5 देखील झाले आणि आता शेवटचं षटक इथे सुरू होत असताना पहिला बॉल सुहाससाठी भन्नाट बेश. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. पहिलाच बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव इथे दाखल होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 34. सुहासकडून भरपूर अपेक्षा आहेत. आयकॉनच्या भूमिकेत आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा आहे परंतु बॉल नजरेच्या जवळ येत नाहीये आणि राईज होतोय बॉल कारण थोडीशी खेळपट्टीवर सातत्याने पाऊस पडतोय. रबर बॉल क्रिकेटची हीच तर खासियत आहे. मंचावर अनेक मान्यवर आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बॉलर तयार. यावेळेला देखील उसळी प्राप्त केली आहे. बाउन्स चांगला होता.
खांद्याचा वापर केला. राऊंड दी विकेट, ओर दी विकेटने ज्यावेळी गोलंदाजी केली जाते, चांगलं मिश्रण करत असताना गोलंदाजीमध्ये आकाश धातकर या खेळाडूने देखील सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि आता पंचांकडे दाद मागितली गेली. तिसऱ्या पंचांना आता पाचारण केलं जातंय. हा रायझिंग डिलिव्हरी होती, बाउन्सर चांगला होता. वाईट बॉल साठी दिलाय, वाईट बॉल साठी. हॅलो, वाईट बॉल साठी दिलेला आहे रिव्ह्यू. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट बॉल आहे, त्यामुळे एक धाव अतिरिक्त स्वरूपात तुम्हाला मिळेल. येस, थँक्यू. भरपूर बाउन्स होता. त्यानंतर पंचांनी ऑन फील्ड ऑफिशियल्सने तिसऱ्या पंचांना पाचारण केलं, तिसऱ्या पंचांनी पडताळणी केली आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 35. एकही गडी गमावलेला नाहीये. शेवटचं षटक. आकाशचा पुढचा चेंडू सुहाससाठी पुन्हा एकदा भन्नाट वेग. टप्पापर्यंत बॉल बाहेर निघालाय, रिच मध्ये येत नाहीये. नॉट रिचेबल असे चेंडू पाहायला मिळतात. पाय चाललेले नाहीये, जणू काही शूज मध्ये खिळे ठोकलेत की काय असा प्रश्न मला देखील पडलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. वाह, पकडलाय झेल. सुहास पवारचा खेळ इथे संपेल. पहिल्या विकेटच्या रूपाने सुहास इथे बाद झालाय आणि अखेर ज्या विकेटच्या शोधात होते साईबाबा 11 कचरे, ती विकेट इथे प्राप्त केली सुहास पवार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. रामजानकी गावखडीला हा पहिला धक्का बसतोय. 14 बॉलमध्ये 10 धावा सुहास पवारने काढल्या आणि आकडेवारी थोडीशी नाराज करणारी आहे. 35 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद, 3 चेंडू अजूनही शिल्लक. एक चौकार सुहासच्या बॅटमधून आपण पाहिला, त्यानंतर मोठी फटकेबाजी करता आलेली नाहीये आणि तो आता माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, आशिष मेहरोल. मुंबईचा खेळाडू नवी मुंबई मध्ये सध्या स्थित आहे. एक चांगला ऑलराऊंडर आणि याची देखील भरपूर चर्चा राहिली आहे. या संघामध्ये तो दाखल झालाय. जेवढा चांगला फलंदाज तेवढाच चांगला गोलंदाज, परंतु सध्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळेल. आकाशच्या विरोधात राईट मोडी विकेटने पहिला बॉल आशिषसाठी. रायझिंग डिलिव्हरी पंच करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर्सला बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कव्हर्स मधून बॉलवर पोहोचला, तो मध्ये एकदा पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु थ्रो चांगला आहे. यावेळेला एकेरीवर थांबावं लागेल. एकेरी बरोबरच धावफलकामध्ये थोडीशी वाढ होत असताना आपण पाहतोय. 36 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवर मोठे फटके अपेक्षित आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅटची कडा घेतली. मागे गेलाय बॉल. शॉर्ट स्टॉप रिजनला तिथे एकदा प्राप्त होते. 37 धावा स्कोर कार्डवर शेवटचा बॉल असेल आता या डावातला आणि या षटकाचा देखील. साईबाबा 11 कचरे विरुद्ध रामजानकी गावखडी. उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा राहणार आहे या स्पर्धेचा. पुढे टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट 6. शेवटी ते गोड केला शुभम आंब्रेने. लेट पण थेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आकाश धातकरने थोडीशी चूक केली. शेवटचा बॉल ओव्हर पिच टाकला आणि जसा ओव्हर पिच बॉल मिळाला डोळे थोडेसे विस्परले. रिप्ले मध्ये पहा, ओव्हर पिच होता. डोळे विस्परले आणि सरळ बॅटने पाठवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आणि डावाची समाप्ती. धावसंख्या 43. रिप्ले मध्ये आपण पाहतोय दमदार फटका होता. 43 ला 1. शुभम आंब्रे 16 बॉल मध्ये 31 धावा काढून नाबाद राहिलाय. आशिष मेहरुलने 1 बॉल मध्ये 1 काढली आणि त्यानंतर पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. आली 3 धावांची पेनल्टी ही साईबाबा 11 कचरे संघासाठी आहे. साईबाबा 11 कचरे आपण लक्ष द्या. 3 धावांची पेनल्टी आहे, कारण तुम्हाला जे किट दिलेले आहेत स्क्रीनवर आपल्याला हायलाइट्स पाहायला मिळत आहेत. परंतु ही सूचना विशेष आहे आणि महत्त्वाची आहे की तुम्हाला जे किट दिलेले आहेत आयोजकांकडून तेच तुम्हाला परिधान करायचे.
आपला एक खेळाडू आपल्याला जी शॉट्स दिलेली आहे ती न परिधान करता खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे 3 धावांची तुम्हाला पेनल्टी आहे. इथून पुढे खेळत असताना सर्व संघांना विनंती आहे की कृपया आपण अशा पद्धतीच्या चुका करू नका जेणेकरून आपलं नुकसान होईल. धन्यवाद. आणि सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय पहिल्या डावाचा लेखाजोगा. सुहास पवारच्या विरोधात आकाशने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर तो बाद झाला होता. शुभम आमरेने खूप चांगली फटकेबाजी केली, तो नाबाद राहिला. 31 धावा त्याने काढल्या 16 बॉलमध्ये आणि एका समाधानकारक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलाय. अशा पद्धतीने हा पहिला डाव संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर 16 बॉलमध्ये 31. शुभम आमरे नॉट आउट. आशिष मेहरोल 1 बॉलमध्ये 1 आणि सुहासने 14 बॉलमध्ये 10 धावा काढल्या, तो बाद झाला. आकाश दातकरने त्याची विकेट मिळवली. एक्स्ट्रामध्ये 4 मिळाल्या. 5 षटकानंतर 46 झाल्या होत्या आणि 47 धावांचं लक्ष आणि त्यामध्ये पेनल्टी देखील ऍड केली जाईल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. गोलंदाजांचं पहिल्या डावाचं पृथक्करण पहा. आकाशने 2 षटकं टाकली, 17 धावा एक गडी बाद केला. प्रशांत गरत 1 षटक 7 धावा. तेजस हळदणकरने 1 षटक टाकले, 15 धावा त्यांनी खर्च केल्या. पार्थला आपण पाहिलं 1 षटक 7 धावा. फॉल ऑफ विकेट्स 35 ला 1, एक्स्ट्रामध्ये 4 आणि 46 ला हा डाव संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये होईल थोडासा बदल. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा ऐकूया मालवणीचा साज, मालवणी बाज. बादल चौधरी सर आमच्यासोबत जोडले जातात. या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते आजच्या दिवसातील. ही मॅच RK11 गावडे अंबेरी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला GMCC रत्नागिरी हे 2 मोठे संघ मान्यवरांच्या हस्ते येथे नाणेफेक केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एका बाजूला आहे बियर किंग आणि दुसऱ्या बाजूला SSS. अशा नाण्याच्या 2 बाजू. यस, कॉल कोण घेणार आहे? RK11 गावडे अंबेरी कॉल करतील या टॉसचा. SSS अशी मागणी केली आहे आणि बियर किंग येथे आपल्याला पाहायला मिळते. GMCC रत्नागिरी हा संघ येथे नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा पहिला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू अगोदर. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. त्या देखील संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, फलंदाज आहेत. तर फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? ॲक्च्युली हे रबर बॉल क्रिकेट आहे, त्यामुळे किती धावसंख्या असली तरी चेस करू शकते दुसरी टीम. तरी पण आम्ही जवळजवळ 50-55 धावांच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन आहेत. तर तुमच्या टीममध्ये देखील 2 आयकॉन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय नावाजलेले टेनिस क्रिकेटमधले 2 मोठे खेळाडू आमच्या संघात आहेत, रोहित भालेराव आणि अमित नाईक. त्यांच्यासोबत आमचे जे लोकल क्रिकेटर्स आहेत आमच्या टीममध्ये, त्यांना खेळण्याची संधी मिळेल हे त्यांच्यासाठी खूप मोठं एक एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल. मोठ्या लेवलचे खेळाडू कुठच्या प्रकारचं क्रिकेट खेळतात, प्रत्येक मॅचच्या कुठच्या स्टेजला ते कसं आपली प्लॅन बनवतात. तर एक मोठी संधी आहे आमच्या खेळाडूंना टीमच्या की त्यांच्याबरोबर खेळायला मिळते. तसेच रत्नागिरीतील प्रेक्षकांनाही त्यांचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. नक्कीच प्रत्येक खेळाडूला इथून अनुभव देखील मिळणार आहे. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी सर. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात RK11 गावडे अंबेरीचे कॅप्टन आपल्यासोबत आहेत. जर टॉस जिंकला असता तर नक्कीच तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं नक्कीच. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता बॅटिंग आले आणि बॅटिंगमध्ये नक्कीच तुमच्या टीममध्ये देखील 2 आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 आयकॉन बद्दल तुम्ही काय सांगाल? आता प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन तर मोठे आहेतच. आमच्या संघामध्ये परेश नाटेकर आणि केतन तिर्लोटकर हे देवगडचा आणि गोवाकर असं कॉम्बिनेशन तयार केलं आहे आम्ही. नक्कीच ते समोरच्या टीमला नक्कीच पाणी पाजणार आहेत, काही वादत नाही. जास्त कॉन्फिडन्स आपला आहे आयकॉन वरती नक्कीच आणि तितकी कामगिरी करतील ते आपल्या टीमसाठी. तुमच्या देखील पुढच्या मॅच साठी ऑल द बेस्ट सर. वळूया आपण चालू मॅच कडे, जिथे आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत कोकणचा बुलंद आवाज नक्कीच बादल चौधरी सर.
धन्यवाद कल्पेश सर, धन्यवाद गोपी सर. दुपारच्या सत्रात तुमका सगळ्यांका देव बऱ्या करो म्हणटा आणि घेऊन जात आहे मालवणी केंद्रावर. देव बऱ्या करो गावालनो. tenniscricket.in रत्नागिरी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी, स्पार्टनेट रत्नागिरी आयोजित सन्माननीय श्री दीपक दादा पवार पुरस्कृत रत्नागिरीची आणि महाराष्ट्राची ही मानाची स्पर्धा. आणि या मानाच्या स्पर्धेतलो हो पहिलो मानाचो नारळ. आजच्या दिवसातलो या सामन्यातलो हो पहिलो दुसऱ्या इनिंगचो षटकार 47 रन्सांचो पाठलाग करताना प्रशांतच्या बॅटमधून डायरेक्ट चंद्रार. पहिली बॅटिंग करताना आपण बघितला राम जानकी गावखडे संघान जमवले 46 धावा, 47 पाठलाग. पहिल्याच ओव्हरीत ह्यो लांब लचक षटकार. पहिल्या 2 सामन्यात आपण बघितलो धावांचो पाठलाग होताना कठीण झाला. जिगर नाचणे संघ, माहीर स्वराज स्पोर्ट संघ या 2 संघांनी टॉस जिंकान टॉस हरल्यानंतर सुद्धा सामनो जिंकण्याचा पराक्रम केलो पहिल्या बॅटिंगच्या जोरावर. या सामन्यात मात्र धावांचो पाठलाग थोडंसं आवाक्यात दिसता. 47 रन्सांचो पाठलाग साईबाबा 11 कचरे संघाक करूचो. सुरुवात तर अगदी सुंदर दमदार सुरुवात. 5 षटकांचो सामनो, त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये 16 रन्सांची मॅजिक जादू तुमका करणं गरजेचा. आणि अशा या फॉर्मॅटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉलमध्ये 5 ओव्हरीमध्ये 47 रन्स थोडासा चेसेबल टार्गेट म्हटला तर वावग्या ठराने पंचांचो इशारो 1 रन्साचो. धावसंख्येत थोडंसं बदल, 9 रन्सावर घेऊन जाणारो. 5 ओव्हरीमध्ये तुमका 47 रन्स करूचे. 9 आणि 10च्या दरम्यान ही सरासरी राखली तरी तुमका पुरेशी असतली. सुरुवात तर अगदी दमदार. यावेळी परत एकदा फटको, लॉंग ऑन लॉंग ऑफ या दोघांका बीट करत गोलंदाजाच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. अजून एक बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. प्रशांत ज्याच्या नावात फक्त शांतपणा असा, पण जो शांतपणा ज्याच्या बॅटिंग मध्ये नाही असा. मैदानावर बॅटिंगला उतरल्यानंतर वादळ जसा घोंगावता तसं प्रशांत घरात अर्नाळा पालघरचं ह्यो गुणवान खेळाडू. वादळी सुरुवात, आतापर्यंत 2 षटकार आणि हा वादळ कसा रोखायचा या विचारात आशिष मेहरुल दिसतलो तुमका बॉलिंग मार्कार. आवाज तर इलेलो हो आवाज बॅटचो होतो का? बॉलरने घेतलेले कपडावर हात सुटलेल्या झेलाची तुमका आठवण करून देणारे. खरोखरच विकेट किपिंग खूपच कठीण या मैदानावर, कारण विकेट किपरच्या मागे असलेली थोडीशी नियंत्रित जागा आणि त्यामुळे किपिंग थोडी कठीण. सोनमताई म्हणतात की कालच्या दिवसात गिरीशने जबरदस्त विकेट किपिंग केली, पण आज गिरीशने जा काय काम मैदानावर केला. गिरीश सकाळी ह्या मैदानावर बघून वाटा होता क्रिकेटची स्पर्धा असा की पोहण्याची असा, पण गिरीशने स्वतः मटकूळ हातात घेतली. मटकूळ म्हणजे लांब चिवो ज्याका मालवणीत म्हटलं जाता, आणि पाणी जाण्याचे सगळे मार्ग गिरीशने मोकळे केले आणि त्यामुळे वेळेच्या थोडंसं उशिरा का होईना पण स्पर्धा परत चालू झाली. गिरीश तुझे मनपूर्वक आभार असत. असे जेव्हा सहकारी असतात, असे आयोजक असतात, तेव्हा स्पर्धा नक्की यशस्वी होता, एका वेगळ्या उंचीवर सुद्धा जाता. पहिल्या ओव्हरीत रन झाले 16, 47 पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात, गोलंदाजीत बदल. पहिल्याच ओव्हरीचो हे शेवटचो बॉल होतो. ज्या गिरीशचा आपण इतक्या गुणगान करतो तो गिरीश तुमका स्क्रीनवर दिसतलो. गिरीश कोचरेकर, कॉइन बॉक्स या टोपण नावान प्रसिद्ध महाराष्ट्राचो एक गुणवान खेळाडू, दर्जेदार गोलंदाज. अभिमान असा आमच्या सिंधुदुर्गचो. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. धावसंख्या 17 रन्सावर. 17, 17 पे खतरा. कोणासाठी असतलो खतरो, कोणासाठी धोको. धावसंख्या स्थिरावली 17, 47 रन्सांचो पाठलाग. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा असणाऱ्या मालवणी केंद्रावर तुमचा स्वागत असा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे काय वेगळे नाही असत. 1 मे 1981 पर्यंत ह्यो एकच जिल्हा होतो, पण 1 मे 1981 रोजी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. तोपर्यंत उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी अशा नावान हे भाग प्रचलित होते. जिल्हो मात्र एकच होतो. आमच्या आजा पंजांचे शाळा सोडल्याचे दाखले जर बघितले तर त्यावर अजूनही जिल्हा रत्नागिरी लिहिला असा, आणि त्यामुळे सिंधुदुर्गातल्यांका सुद्धा रत्नागिरी हो आपलोच भावकीतलो जिल्हो, भावकीतली क्रीडांगणा, भावकीतले खेळाडू वाटतात. अशा या रत्नाच्या आग्रात तुमचा स्वागत असा. पहिल्या ओव्हरीत रन झाले 17, पाठलाग करू 47 रन्सांचो. बॉलिंगमध्ये बदल. सुहास पवार बॉलिंग मार्कवर दिसतलो. ज्या सुहासने चौकारानिशी इनिंगची सुरुवात केली, पण त्यानंतर सुहासची बॅट सुहासवर थोडीशी नाराज झाली, थोडीशी रुचली, आणि यावेळी सुहासचा बॉल सुद्धा सुहासवर
नाराज दिसता. प्रशांतच्या बॅटमधून बाहेर पडलेलो अजून एक बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. दणदणीत खणखणीत आकर्षक षटकार. सन्माननीय दिवा मयेकर साहेब यांचा मैदानावर आगमन झाला. दिवा मयेकर साहेब तुमचा मनपूर्वक स्वागत असा. मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी तुमका विनंती. दिवा मयेकर साहेबांचा स्वागत झाला. या षटकानिशी प्रशांत 8 चेंडू 22 धावा 47 रन्सांचो पाठलाग करताना प्रशांत घरत पालघरचो ह्यो खेळाडू. घरत हे आडनाव प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपवर असता. मग ते क्रिकेटचे खेळाडू तोच प्रशांत घरत परत एकदा बॉलरच्या कपडावरसून आकांड्या पार माटवा पार गडग्या पार डोंगरा पार डायरेक्ट चंद्रार. अजून एक बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. पहिले 2 सामने हाय स्कोरिंगचे होते. धावांचो पाठलाग कठीण झालो. या सामन्यात मात्र लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये धावांचो पाठलाग लवकरात लवकर करायचो. आपल्या टीममेटला थोडीशी विश्रांती द्यायचो असो काहीतरी इरादो प्रशांतचो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारा हा आडनाव म्हणजे घरत. मग त्या क्रिकेट असो फुटबॉल असो नारळ लढवण्याची स्पर्धा असो की गणपतीचे मूर्तिकार असो प्रत्येक क्षेत्रात घरत या आडनावान केलेली विशेष कामगिरी. आणि आज मैदानावर अर्नाळाचो पक्षी अभयारण्यासाठी ओळखला जाणारो अर्नाळो आणि त्यातलो प्रशांत घरत ह्यो खेळाडू स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट पेज आखू टप्प्याचो चेंडू दिशेपासून भरकटलेलो पंचांचो इशारो. तिसऱ्या पंचांकडे जाऊया आपण. हाईटसाठी रिव्ह्यू घेतलो बघूया. पंचांचो इशारो तर इलेलो पण या हाईटवर ठरतला ह्यो तो नो बॉल की न होतो. या पूर्ण टुर्नामेंटसाठी अतिशय सुंदर टीम सजलेली असा tenniscricket.in ची जवळपास 8 कॅमेऱ्याने लाईव्ह सोबत त्यांच्यासाठी एक कंट्रोल युनिट कंट्रोल रूम. ज्या कंट्रोल रूम मधून तिसरे पंच या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवून असताना ज्याप्रमाणे भगवान शिवशंकरांचो तिसरो डोळो तुमका माहिती असा क्रिकेटच्या मैदानावर तिसरो पंच सुद्धा अगदी तसोच महत्वाचो. सन्माननीय दिवाकर मयेकर साहेब परत एकदा तुमचा मनपूर्वक स्वागत. पंचांचो इशारा होईलो वाईड बॉल. कोकणात सध्या गणपतीची तयारी जोरदार चालू असा. प्रत्येक घराघरात गणपतीच्या आगमनाची तयारी. तिसऱ्या पंचांकडे गेलेलो निर्णय. या चेंडूवर परत एकदा तिसऱ्या पंचांकडे गेलेलो निर्णय. तर उत्तर रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी ह्याच्याबद्दल आपण बोललो. आजचो दिवस सुद्धा खूप ऐतिहासिक. आज पंचांचो निर्णय तोपर्यंत येलो नो बॉलचो. नो बॉल नंतर परत एकदा मैदानावर. आजचो दिवस खूप ऐतिहासिक. 24 ऑगस्ट आजची तारीख आणि इतिहासात हो दिवस लिहिलो गेलो. 24 ऑगस्ट 1966 छत्रपती शिवाजी महाराज गेले दक्षिण दिग्विजयासाठी आणि आजच्या दिवशी त्यांनी उत्तर कर्नाटक जिंकून घेतला. तो आजचो दिवस ऐतिहासिक 24 ऑगस्ट 1966. तर याच ऐतिहासिक दिवशी परत एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 47 रन्सांचो पाठलाग. साईबाबा 11 कचरे संघ राम जानकी गावखडी संघाविरुद्ध सुहास पवार आशिष मेहरुल सारखे मातब्बर खेळाडू. अक्षय राठोडचा नेतृत्व. शुभम अमरेची दमदार फलंदाजी. मात्र या सगळ्यांच्या सोबत सुद्धा 5 ओव्हरमध्ये जेमतेम 46 रन झालेले. खरे 43. 3 रन्सांची पेनल्टी मिळाली आणि त्या 3 रन्सांच्या जोरावर एकूण रन झाले 46. आता चालू हा पाठलाग 47 रन्सांचो. सुहास पवार कडसून बॅटिंग मधली करामत अधुरी रवली. गोलंदाजीत ती कमाल सुहासला करूची लागतली.
दुसऱ्या षटकात धावसंख्या 36 रन्सावर. एखादो चमत्कार यावेळी खूप गरजेचो असा. राम जानकी गावखडी संघाचो जर विचार केलो तर एखादो चमत्कार तुमका वाचवू शकता. 47 पैकी 37 धाबा पूर्ण झाले आणि त्यासाठी प्रशांत घरत 12 चेंडू 31 धाबा 2 ओव्हरीचो खेळ. समाप्तीकडे झुकलेलो शेवटचो एक चेंडू बाकी. निर्धाव चेंडूनिशी मेडन चेंडूनिशी मालवणी भाषेतल्या पोलांड्या आणि कुवांड्या चेंडूनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो 37 रन्सावर. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी स्मार्ट नेट रत्नागिरी आयोजित श्री दीपक दादा पवार पुरस्कृत बी अ किंग 2024 चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सीझन 3. धावसंख्या 37 10 रन्सांची अजून गरज. 3 ओव्हरींचो खेळ बाकी. पहिल्या सामन्यात जिगर नाचणे संघाने विजयश्री प्राप्त केली. मंगेश वैती होतो त्या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच. सामनावीर 19 चेंडूत 45 धावांचो रतीब जेने घातलो. दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंधुरत्न मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचो कुडाळ तालुक्याचो सोहेल शेख 26 चेंडूत 51 धावा आणि त्याच्या जोरावर माहीर स्वराज्य स्पोर्ट्स संघाने मिळवलेली विजयश्री. तिसऱ्या सामन्यात राम जानकी गावखडी संघ टॉस हरल्यानंतर पहिली फलंदाजी करत 46 धावा पाठलाग 47 रन्सांचो 2 ओव्हरीत झाले 37. सामनो एकतर्फी होण्याच्या मार्गावर. एखादो चमत्कार खूप गरजेचो असतो मैदानावर. जो चमत्कार करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर सुनील मुडे. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या ओव्हरीची जबाबदारी. मैदानावर जोडी प्रशांत आणि सुमित. प्रशांतच्या बॅटची कट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचो प्रवास. घोषित क्षेत्रातलो 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 38 रन्सावर. पहिले 3 दिवस अगदी तुरळक पाऊस या मैदानावर होतो पण आज अगदी सकाळपासून नाही काल रात्रीपासून संध्याकाळपासूनच मैदानावर पावसाचे सरी. आणि आज या सामन्यात प्रशांत घरतची वादळी खेळी. अजून एक षटकार प्रशांतचो डायरेक्ट चंद्रार जाणारो. धावसंख्या चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. फॉर्मॅलिटी जका म्हटली जाता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा खोलवर टप्प्याचो चेंडू. खूप मोठी बॅकलिप ताकदवान फटको. बॉलरच्या कपडावरसून डायरेक्ट डोंगरार. फक्त 3 धावांची गरज. एकतर्फी होत चाललेलो सामनो आणि प्रशांतचो अतिशय सुंदर कॉपी बुक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार आणि प्रशांतच्या या दमदार 44 धावांच्या जोरावर एकतर्फी विजयासह साईबाबा 11 कचरे संघ दुसऱ्या फेरीत दाखल होणारो आजच्या दिवसातलो तिसरो संघ. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल राम जानकी गावखडी संघाचा मनपूर्वक आभार असतले. रिप्ले मध्ये हो फटको आपण बघा. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर फटको. घुटना टेक तमाशा देख. प्रशांत घरच्या बॅटमधून संपूर्ण दुसऱ्या इनिंगचं जर लेखाजोखा आपण बघितलो तर वन मॅन आर्मी वन मॅन शो ज्याका म्हटलं जाता. प्रशांत घरत एक अकेला सेना बराबर 47 पाठलाग एकतर्फी करून आपल्या संघात विजयश्री प्राप्त करून देणारो प्रशांत घरत. सामन्याचो लेखाजोखा. पहिली इनिंग राम जानकी गावखडी संघ 16 चेंडूत 31 धावा जमवले शुभमने. 14 चेंडूत 10 धावा सुहास पवारचे. त्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांका जास्त मोठी संधी नव्हती कारण गोलंदाजी सुद्धा खूप सुंदर झालेली. 47 रन्सांचो पाठलाग करताना प्रशांत घरत 15 चेंडू 44 धावा. सुमितची त्याका मिळालेली 7 2 चेंडू 1 धावा. नाबाद 50 धावा. पहिल्या विकेटसाठी भागीदारी. विजयी लक्ष्य पूर्ण. गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ. दुसऱ्या बाजून राम जानकी गावखडी संघाचा विचार केलो तर सुनीलने खर्च केले 13 रन 3 बॉलमध्ये. आशिष मेहरुल एका ओव्हरमध्ये 17 रन आणि सुहास पवार एका ओव्हरीत 20 रन. गोलंदाजी अतिशय देखणी झाली होती साईबाबा 11 कचरे संघाची. साईबाबा 11 कचरे संघाच्या वतीने आकाश 17 धावा खर्च केले. प्रशांतने 7 रन खर्च केलेले. पार्थने खर्च केलेले 7 रन आणि तेजसने 15 रन. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर आपल्या संघासाठी दर्जेदार कामगिरी करून या सामन्यात आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटो उचलणारो खेळाडू